येणाऱ्या वटपौर्णिमेला तुम्हाला सुद्धा असा मेकअप लुक क्रिएट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणतेही महागडे प्रोडक्ट खरेदी न करता दररोजच्या वापरातले प्रोडक्ट, मॉइश्चरायझर आणि बेबी क्रीम वापरून मी आजचा हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. तर आजचा हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या दररोजच्या प्रोडक्टमधून कसा मेकअप लुक तयार करायचा अगदी थोडक्या वेळेमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला, सगळ्यात पहिल्यांदा ना मेकअप करण्यापूर्वी मी माझा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे. आता मी माझ्या चेहऱ्यावरती काहीही इथे अप्लाय केलेलं नाही आहे. फक्त मी माझा चेहरा क्लीन केलेला आहे आणि त्यानंतर आता मेकअपला सुरुवात करणार आहे. पण त्याच्यापूर्वी मी आता इथं हळदी कुंकू थोडंसं लावलं होतं देवपूजा करताना, तर ते व्यवस्थित आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. मेकअप अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही जर चेहरा स्वच्छ धुतलेला नसेल तर वेट टिश्यू असतो, त्याने तुम्ही चेहरा पहिला आपला क्लीन करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो काही मेकअप आहे तो आपल्या स्किनवर अप्लाय करायचा, जेणेकरून आपण मेकअपसाठी वापरलेले कुठलेही प्रोडक्ट आहे त्याचा आपल्या स्किनवरती साईड इफेक्ट होणार नाही. तर सगळ्यात आधी मी माझा चेहरा जो आहे तो व्यवस्थित हे हळदी कुंकू लावलेला आहे तर ते काढून घेते आणि कोणतीही मी पूर्वतयारी केलेली नाही. अगदी रोज आपलं जसं रुटीन असतं त्याच पद्धतीनं माझं रुटीन आहे. तर छान माझा चेहरा क्लीन केलेला आहे मी. आता त्यानंतर ना व्यवस्थित आपला चेहरा स्वच्छ आहे. आता त्याच्यानंतर मी इथं टोनर वगैरे काहीही वापरणार नाही. इथं मी डायरेक्ट वापरणार आहे इथे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर अप्लाय केले आहे. त्यानंतर थोडा वेळ मी थांबणार आहे, जेणेकरून मॉइश्चरायझर आपल्या स्किनमध्ये छान ते सेटल होईल. तोपर्यंत इथं ओठांना सुद्धा मी लिप बाम जे आहे तर तो लावून घेते. आता मॉइश्चरायझर व्यवस्थित स्किनमध्ये अप्लाय केलं आहे. त्याच्यानंतर मी अप्लाय करणार आहे लॅक्मेची सनस्क्रीन. आता त्यानंतर थोड्याशा कव्हरेजसाठी मी इथे अप्लाय करणार आहे पॉन्ड्सची बेबी क्रीम. एकदम छोटं पाऊच आहे हा. आता हे सुद्धा ना असं अशा पद्धतीनं डॉट डॉट करून आपल्याला चेहऱ्यावर सगळीकडं लावून घ्यायचं आहे. तुम्हाला कळत असेल इथे आपल्याला छानपैकी याने कव्हरेज मिळतं. जो चेहरा आहे आपला ते व्यवस्थित एकदम लाईट आणि ब्राईटसुद्धा दिसायला लागतो. छान आता मी पॉन्ड्सचं बेबी क्रीमसुद्धा अप्लाय केले आणि जेवढं कव्हरेज मला हवं आहे तेवढं कव्हरेज छानपैकी मिळालेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याकडे जी लूज पावडर असेल ती किंवा कॉम्पॅक्ट पावडर तुमच्याकडे जे काही असेल त्याने हे जे आपण बेबी क्रीम लावलेली आहे ती व्यवस्थित सेटल करायची आहे. तर कॉम्पॅक्ट पावडर थोडीशी जास्त वापरायची आहे.
मी अप्लाय करून घेतलेली आहे. आता त्यानंतर ना व्यवस्थित आयब्रो फिल करून घ्यायचे. आयब्रो आपले चांगले फिल केलेले असतील किंवा डार्क असतील तर आपला लुक जो आहे तो अजून छान दिसतो. माझ्याकडे ही आयब्रो पेन्सिल आहे. त्यानंतर हा जो ब्रश आहे या ब्रशच्या मदतीने ना हे व्यवस्थित असे कोंबसुद्धा करून घ्यायचे, जेणेकरून ते आपले नॅचरल आयब्रोज वाटतील. मी इथे काजळ अप्लाय करून घेते. काजळसुद्धा लावल्याने आपले डोळे उठावदार आणि मोठे दिसण्यासाठी मदत होते. तर काजळसुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता हा बेसिक मेकअप जो आहे तर तो व्यवस्थित करून झालेला आहे. आता त्यानंतर ना इथं मी मस्कारा अप्लाय करते. आता लायनर आहे तर तो मी सगळ्यात शेवटी लावणार आहे. तर मस्कारा इथं जो आहे तो आपल्या पापण्यांचे जे केस असतात तर त्याला लावून घ्यायचा, जेणेकरून आपले डोळे छान दिसतात आणि पापण्यासुद्धा एकदम डार्क दिसायला मदत होते. आता त्यानंतर ना हे सुद्धा एक स्वस्त प्रोडक्ट आहे आणि खूप महत्त्वाचं, आणि याच्यामुळे आपला मेकअप जो आहे तो एकदम जास्त हायलाईट होतो. तर हे प्रोडक्ट घेऊन ठेवायचं. जास्तही महाग नाही, एक 150 ते 200 रुपयांपर्यंत येतं. तर याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हायलायटर आहेत. तर या हायलायटरचा वापर आपण आपले जे फीचर्स आहेत ते हायलाईट करण्यासाठी करू शकतो. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने नाकावर, त्याच्यानंतर आपल्या चिनच्या बाजूला व्यवस्थित हायलायटर मी अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर आपला मेकअप एकदम उठावदार आणि शोभून दिसतो तो म्हणजे लिपस्टिक. तुमच्या आवडत्या रंगाची डार्क कलरची लिपस्टिक अप्लाय करायची आहे. कुठलाही कार्यक्रम, सण समारंभ असेल तर अशावेळी शक्यतो डार्क कलरची लिपस्टिक निवडायची आहे. आता इथं मी लिपस्टिक अप्लाय केलेली आहे आणि त्याच लिपस्टिकचा वापर मी थोडासा आय शॅडोसाठी आणि ब्लशसाठी सुद्धा करणार आहे, कारण आपल्याला कुठलेही जास्त प्रोडक्ट वापरायचे नाही आहेत. तर व्यवस्थित मी हलके हलके आय शॅडोसुद्धा लिपस्टिकच्या मदतीने करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर त्याला थोडंसं शिमरी किंवा ग्लिटरी इफेक्ट देण्यासाठी हा जो हायलायटर आहे तर त्याच्यामधला थोडासा पिंक कलर जो आहे तर तो मी आय शॅडोसाठी यूज करत आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी बेसिक सिंपल प्रोडक्टच वापरलेत, पण त्याच्यामुळे सुद्धा आय शॅडो छान दिसून येत आहेत. त्यासाठी वेगळं आय शॅडो पॅलेट वगैरे घेण्याची काहीही गरज नाही आहे. आता व्यवस्थित आपल्याला हा जो ब्लश चा इफेक्ट द्यायचा आहे तर त्यासाठी सुद्धा मी थोडंसं इथे लिपस्टिक वापरलेली आहे आणि हायलायटरमधला जो पिंकिश कलर आहे, पिंक हायलायटर, तर तो सुद्धा व्यवस्थित आपल्या गालांवरती अप्लाय करायचा, जेणेकरून आपण हसल्यानंतर किंवा आपण स्माईल केल्यानंतर आपले गाल किंवा आपला चेहरा छान उठून दिसतो. आता हा मेकअप झाल्यानंतर छानशी थोडीशी मोठी अशी टिकली अप्लाय करायची, कारण साडीवर वगैरे खूप जास्त बारीक टिकलीसुद्धा लावायची नाही. आता छान हा बेसिक माझा मेकअप झालेला आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं आयलायनर जो आहे तर तो मी सगळ्यात शेवटी लावणार आहे, कारण आयलायनर जर अगोदरच लावला आणि थोडाफार इकडे तिकडे झाला तर आपला पूर्ण मेकअप लुक खराब होऊ शकतो. तर त्यासाठी अगदी बारीक आयलायनरची मी लाईन काढून घेतलेली आहे. खूप डार्कसुद्धा आयलायनर मी लावलेला नाही. तुम्ही बघू शकता सिंपल असा मी आयलायनर आणि बाहेरच्या साईडला थोडासा स्ट्रोक मी काढलेला आहे. तर छान आता हा माझा मेकअप लुक जो आहे तो सिंपल साधा सोबर तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकताय हायलायटरमुळे आपला जो मेकअप आहे तो खूप छान उठून दिसण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीनं आता कुठलाही सण समारंभ असेल तर साडी आलीच आणि त्यानंतर आता मी पटकन तयार होते. तर या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपला साडीमधला लुक जो आहे तो खूप छान उठून दिसण्यासाठी मदत होते. आपण झुमके जे आहे ते थोडेसे मोठे घालायचे आहेत, जेणेकरून आपल्या साडीला ते मॅच होतील आणि साडीचा लुक आपला छान होईल. त्यानंतर तुमच्याकडे सोन्याच्या बांगड्या असतील तर सोन्याच्या बांगड्या, आणि त्याचबरोबर कुठल्याही सण समारंभामध्ये, लग्नामध्ये आपल्या हिरव्या बांगड्या असतात तर त्या बांगड्या, जी काही ज्वेलरी तुम्हाला आवडत असेल, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल, ती सगळी ज्वेलरी तुम्हाला जितकी घालायची असेल, तुम्हाला आवडत असेल तितकी ज्वेलरी घालायची आहे. आणि सिंपलशी अशी हेअरस्टाईलसुद्धा करायची आहे. मी आता सिंपल एक छोटासा पाठीमागे बन केलेला आहे आणि त्याच्यावरती ही एक सिंपल हेअर ॲक्सेसरीज होती ती लावलेली आहे. आणि त्यानंतर हा आर्टिफिशियल जो गजरा आहे तर तो सुद्धा लावलेला आहे. तर अशा पद्धतीनं छान सिंपल मी जो लुक आहे तर तो क्रिएट केलेला आहे आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे.
तर अशा पद्धतीनं अगदी कमी मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमचा वटपौर्णिमेचा किंवा कुठलाही सणाचा लुक आहे तो स्वतः क्रिएट करू शकता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.